आता किती होती का शाळेमध्ये असताना मी परीक्षा दिल्या परीक्षा दिल्या होत्या त्यावर मी मेडिकलला जेव्हा ऍडमिशन केली होती तेव्हा मी मेडिकलला जेव्हा ऍडमिशन केली अशा माझा खूप म्हणजे ड्रायव्हिंग का पहिला पुत्राला जबर काढायचे तुम्हाला तुम्हाला काय आयडिया घेतली पण आपल्याला तेवढं तरी काम चांगलं मी तो कोपऱ्याला माझ्या डोक्यात आवडलेली आहे आम्ही सतरा 16 आता कुठल्याही जर बोलतो का बोलतो वाचतो ठीक आहे किती नंबर बरं मॅडम हो ग्रुप नाही केला ना किती लोकांनी Thank you.
आता तुला माहिती आहे का एक भारतीय पाहिजे किंवा मी अरे व्हेरी गुड अरे वा तुम्हाला आपण नोकरीमध्ये असतो जाळ पडत त्याला तुम्हाला घ्या वा तुम्हाला माहिती आहे का पण हे काय आहे लावारस येतो बरोबर आहे की नाही काय म्हणतो त्याला देवीचा रोगी कळवा 10,000 रुपये कळवा काय द्यायचं कारण देवीच्या आजारांनी माणसाची पटापटा मारायची प्लेग आता प्लेगनी माझी 2 मामा गेली कोण गेले 2 मामा गेले 1 आजोबा गेले आईचे वडील गेले आईचे 2 भाऊ गेले एकाला पोचेपर्यंत दुसरा गेला दुसऱ्याला पोचेपर्यंत तिसऱ्याला गेला प्लेग आला की त्या काळात असं मैदानात जाऊन थांबायचं आणि उंदीराला आपण एक लवकर व्हायचं उंदीर घरात असला प्लेग आला दिसत थोडक्यात आता एवढे शोध लागले आता प्लेगची कोणी म्हणतं का नाही म्हणत पूर्वी आपली लोकसंख्या किती होती माहितीये स्वातंत्र्य मिळालं माणसं 10 लाख लोक कलकत्त्यात गेले 5 बारीने गेले त्यांच्याकडे पैसे होते त्यांनी स्थलांतर केलं म्हणून आज लोकसंख्या किती आहे भारताची 140 होती तरी धान्य पुरतं का नाही म्हणजे कशामुळे पुरतं तेव्हा त्यांची स्कूटी होते पुरत आता 140 स्कूटी आहे कशामुळे पुरतं जास्त लोक कष्ट घेतात म्हणून पुरतं का कुठं कमी घेतात कष्ट सायन्स नवीन नवीन बी बियाणं निघाली नवीन खताचं निघालं नवीन संशोधन झालं पीक येत नसलं तर काय करावं कळलं त्याच्यामुळं इथं 200 कोटी जरी लोकसंख्या आपल्याला लागलेली झाली तरी सुद्धा धान्य पुरेल तरी सुद्धा धान्य पुरेल अशी माहिती घेतली आपली की हळूहळू सायन्स करतो
आणि आपल्याला कळतं की सायन्स किती महत्वाचं आहे. आपले पूर्वीचे कोण आजोबा पणजोबा आणि कोण असतील त्यांच्यातली माणसाची प्लेगनी गेली, देवीनी गेली. आता मला माझ्या मामांचं माहिती, तुम्हाला माहिती आहे स्वतः विचारलं पाहिजे. आपले वडील कोण, आजोबा कोण, पणजोबा कोण, तेव्हा कोकणे लोक येत होते, तेव्हा काय होत होतं, तेव्हा शाळा कुठं होत्या, तेव्हा शाळेला 35 किलोमीटरमध्ये मग चालत यायची, सायकल यायची, राहायचे बिचारे, डबा नसायचा. ते एक तर आता ते नाव विसरतो मी, ती बिचारी पहाटे आई डबा तयार करायची. 5ला जाऊन एसटीला लिहिली, 5ला एसटीला दिलेला डबा पुण्यामध्ये 8ला यायचा, 8ला एका जायचं हे माहिती पाहिजे. म्हणजे आपण काय करू, शिक्षणाचं महत्व कळेल तुम्हाला, कसं पुढं जायचं कळेल. आता माझ्या शाळेमध्ये पाटखेळ होतं कुठे, पाटखेळ माहिती नाही तर तिथं कुठे यायची गावात स्कूलमध्ये. मला अजून मुलगा नारायण रामचंद्र पवार, सुंदर अक्षर होतं त्याचं, ती गरिबी. आम्ही ज्या घरी गेलो होतो आम्हाला काही घेऊ शकला नाही, घरी चला चला म्हटलं, घरी गेलो काय तरी आम्हाला असं. तर हे का आपण वाचायचं, हे का ऐकायचं, ते आपल्याला असणाऱ्या सवयी कळतात आणि आपण त्यातलं मोठं होतो. आपली जबाबदारी आहे मोठं होऊन जे कुणी ज्यांना कोणाला गरज आहे त्याला आपण मदत करायला शिकलं पाहिजे. त्या शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांना शिकून घ्या, आपलं ज्ञान वाढवा. सगळ्यात जगात किंमत कशाला आहे, ज्ञानाला. तुम्ही नव्हती, तुम्ही काय सांगता माहितीये का, श्रीमंतांना मुलगा श्रीमंत. आता नाही आलं बस नाव ऐकलं तुम्ही, बरोबर आहे. त्याची आई काय करत होती माहिती, त्याची आई लोकांच्या घरी सांगते. पण ॲलन मस्क आज जगातला श्रीमंत मनुष्य आहे. कशामुळे झाला, ज्ञान असतं त्याच्याकडं. आता बघा आपल्याकडे नेट येत आहे, इंटरनेट येत आहे, नेटवर सोडलंय. आता हे असे खांब नाही उभे करायला. आपण इमारतीवर बघतो का रे, वेगवेगळ्या ठिकाणी एअरटेलचा काय टॉवर आहे, BSNLचा टॉवर आहे. आता त्याची जेव्हा येईल काल बातमी वाचली, आपण परवानगी देत नाही, तर परवानगी दिली की आपल्याकडं काय होईल, आपल्या कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडतील. 48 लाख लोकांना सध्या त्यांची इंटरनेट सेवा आहे. त्याची आम्हाला काही सगळं अंतराळात आहे, काय लागणार नाही, कुठेही लगेच. तर हे सगळं तुम्हाला माहिती. हा ज्ञानाने तो मुलगा कुठे गेला, एका स्वयंपाक करणाऱ्या बाईचा मुलगा जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे. अमेरिकेला जरी ट्रम्प अध्यक्ष असले तरी त्यांनी त्याला बरोबर घेतलंय. तुम्ही होऊ शकता का नाही, होऊ शकता. जसं चित्रकला, कोणती चित्रकला तिथं समजा चित्रकला डेव्हलपमेंट केली. आता तुम्हाला प्रदर्शन बघायला यायला पाहिजे, आपलं लक्ष पाहिजे पेपरमध्ये. आता पुढच्या मी सांगत नाही त्या कार्यक्रमावर फार छान चित्र काढली होती, आपण प्रगती करायची. पण तू चित्रकलेत प्रावीण्य मिळवलं समजा, ते एक चित्र लाख रुपयाला जाईल, 2 लाख रुपये जाईल. पैशाचं चित्र ते काय होईल, घराघरात जाईल. जसं एक खरटमल नावाची मुलगी आहे, वर्षा खरटमल. तिला म्हणजे बेसिक कसं असतं, ज्याला ऐकायला येत त्याला बोलता येत नाही, ज्याला ऐकायला येत नाही त्याला बोलता येत. तर तिला ऐकायला येत नाही, कुठं बोलता पण येत. तिचे वडील चित्रकार होते, आजोबा चित्रकार होते. मग ह्या मुलीला हळूहळू डेव्हलप करायची आणि चित्रकलेच्या कॉलेजमध्ये गेली, त्या जुमाळांच्या. तिथं खरटमल म्हणून ते चांगली चित्रकला होती तिची. खरटमल म्हणून त्यांच्याबरोबर एक मुलगा शिकायला होता, मग त्यांनी तिच्याशी लग्न केलं. लग्न केलं पण ती शिकत राहिली. पण तिची चित्रकला आता जगात प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री मुलगी बिचारी, तिला किती समजून घ्यायला त्रास पडत असेल. तिचं मला पण कळलं कसं, माझ्या दिवाळ्यावर घेतो, एका दिवाळ्यात मी चित्र बघितलं, म्हणजे आज वाचतो, आज कसं लिहिलेलं वाचलं तर मला त्याची आता एक प्रदर्शनात आलेली मुलगी आहे आमच्या इथे. म्हणजे माणसाला आपल्याला काय समजतं, काय कळतं, त्या प्रगती करता येईल. म्हणून शाळा, शिक्षक तुम्हाला सांगत असतं, शिक्षक मंडळी सांगतो, अरे हा नाटक चांगली करत, हा चित्रकलेचं हिंदी चांगलं आहे. हिंदीमध्ये सुद्धा तर केवढं संधी आलेली आहे. उदाहरणार्थ छान केलंय तुमच्यासाठी सगळ्यात तरी काय शिक्षक होते, मग ट्रान्सफर झाली त्यांची, कुठल्या शाळेत झाली, त्या शाळेत झाली. तर त्यांनी बरेच प्रोजेक्ट राबवले, तिथे ते राबवतात वेगवेगळे प्रोजेक्ट. कराडवरून येतात, अतिशय गरिबीचं शिक्षण घेतलं ते माझ्यासारखं, आणि स्वतःचं नाव लोक मिळवलेलं आहे. वाचन करतात, ग्रंथ वाचतात, पेपर वाचतात, गोष्टी सांगतात,
झोपडपट्टीची मुलं उचलून आणतात, त्यांना मदत करतात. आजच्या ह्या साहित्याची जी मांडणी केली आणि त्या मांडणीचं प्रेझेंटेशन आपल्या संस्थेचे लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय साहेब, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या संचालिका आदरणीय चिटणीस मॅडम, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, सर्व ज्येष्ठ शिक्षिका वर्ग आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांनो, तुम्ही जे बनवलेले आहेत मॉडेल्स बनवलेले आहेत ते खूप छान बनवून मॉडेल्स बनवलेले आहेत. म्हणजे विज्ञानाचं मूळ काय आहे, बेसिक काय आहे, म्हणजे या ठिकाणी त्या मुलीनं बघा एक परावर्तनाच्या संबंधामध्ये त्या संबंधात बनवलेलं आहे की मुलं सर्वच मुलांना. आणि हे काळाची गरज आहे. साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये संदर्भ दिला की इलॉन मस्क जगामध्ये अतिशय गरीब परिस्थितीला असणारा जो मुलगा आहे, BSc फिजिक्समध्ये म्हणजे भौतिकशास्त्रातले, मला आनंद झाला की भौतिकशास्त्राच्या आधारावर जास्त मॉडेल सुद्धा मांडलेले आहे की जगाला आज अभिप्रेत काय आहे, सायन्स, आणि सायन्समध्ये काय आहे की भौतिकशास्त्र. हे प्रत्येकाच्या घरी आज संगणक असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा ते जरी नसले तरी समजा मोबाईल असेल, त्यामुळे जे सेमी कंडक्टर आहे तो सेमी कंडक्टर अजून आपण डेव्हलप करू शकलो नाही भारत देशामध्ये. सेमी कंडक्टरच्या मोठ्या प्रोजेक्ट म्हणजे मोठ्या कंपनी भारतामध्ये आपण आणू शकलो नाही. आणि जो आज जगामध्ये इलॉन मस्क असेल किंवा तैवानसारखा एक छोटासा देश आहे की चायनाला सुद्धा सेमी कंडक्टर सप्लाय करण्याचं काम तैवान करत असतो. तैवान हा देश 2 दिवसापूर्वी जगाला एक हैराण केलेलं आहे सगळ्या म्हणजे जागो सगळे असणारे लोक आहेत की सर्वात वेग कशाचा आहे तो प्रकाशाचा वेग आहे. त्या प्रकाशाच्या वेगावर एक गंमत झालेलं आहे. जगात आता हैराण आहे. 24 तास संशोधन सुरू आहे. तुम्ही जेवढा अभ्यास करा, संशोधन कशात सुरू आहे, सायन्सवर आहे, सेमी कंडक्टरवर आहे, नंतर क्वांटम मेकॅनिक्सवर आहे. आणि त्या क्वांटम मेकॅनिक्सवर परवा असा रिसर्च झालेला आहे अमेरिकेमध्ये. म्हणजे चायना का थोडं मागं पडायला लागलं, पडणार आहे इलॉन मस्क असल्यामुळे, की प्रकाशाच्या वेगापेक्षा त्याची स्पीड जास्त आहे. म्हणजे आज 5G वगैरे आपल्या इंडियामध्ये 4G मोठ्या देशामध्ये की 5G म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे. आता म्हणजे आता 1500 रुपयाचं ॲडमिशन आहे इंग्लिश सायन्समध्ये. मी 2 महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये तिरुपती बालाजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, त्या ठिकाणी त्या ॲडमिशनसाठी मी गेलो. 1500 रुपये ॲडमिशन, सगळं सायंटिफिक आधुनिक आपलं मोफत, सगळं मोफत आहे, जेवण खाणं. आणि आपल्या कोरोली गाव आहे एवढे ते सगळं भारत सरकारचं आहे. आणि तिथं काय आहे तर बेसिक म्हणजे साहेबांनी सांगितलं की मला सुद्धा परवा सांगितलं बेसिक काय मॉडेल मांड बाबा ते असं पाहिजे हे अगदी बरोबर आहे, करायची गरज आहे की बेसिक म्हणजे मुळाचं संशोधन जो करेल तो मुलगा मुलगी शिक्षक शिक्षिका त्यांना भविष्य आहे. जग फार जवळ आहे. साहेबांनी एक उदाहरण काढलं, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा म्हणजे तुला बादशाह म्हटलं जातं. जगावर अधिराज्य आता मेनूच आहे, पैशाचं नाही आहे, अधिराज्य हा मेनूच आहे. पण या डोनाल्ड ट्रम्पला एक मोठं खातं इलॉन मस्कला द्यावं लागले. कारण का किंवा आज की जगावर अधिराज्य करायचं असेल तर इलॉन मस्कला वजा चालणार नाही. पण त्यानं संशोधन असं बेसिक केलं. तो काही कॅम्प्युटर इंजिनियर आहे, तो फार मोठा आहे नाही, तर बेसिक हे केलं. बेसिक म्हणजे काय, की जे मॉडेल मांडलेले बघायला छोट्या छोट्या बाबी आणि तेच डेव्हलप करत गेले. जगाला ते अपेक्षित आहे आणि ते तुम्ही या आजच्या ह्या ठिकाणी मांडलेले आहे. आणि सायन्स तुम्हाला भविष्यामध्ये आज तुमच्या घरात मिनिमम छोटासा डिजिटल तर म्हणजे मोबाईल पाहिजे. पण त्या मोबाईलमधलं बाकी नाही, ChatGPT. मला आता समजा लगेच केले की मी काय करतो, मला ते भाषेची ChatGPTवर टाकतो आणि पाहिजे ती मिळते. मला हे समजा इंग्लिश समजत नसेल तर ट्रान्सलेटरमध्ये लगेच ते इंग्लिश मी तिकडमध्ये बी करतो, हिंदीमध्ये बी करतो. एवढं हैराण केलेलं आहे. ChatGPTमध्ये आता 4 व्हर्जन आत्ता आहे, आता 5 आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेवढं सायन्समध्ये प्रगती करा, जेवढी कन्सेप्ट बेसिक समजून घ्या, तसं तुम्ही पुढं जा. शून्य असणारा माणूस काय बनेल सांगू शकत नाही. एवढं ह्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर हे सगळं सायन्स आहे. कला पाहिजे. कला म्हणजे सर्जनशीलता,
हे साहेबांनी सांगितले चित्रकला हे एवढं आहे की मस्त तुमच्याकडे सेमीकंडक्टरची सर्किट पण आहे, पण डिझाईन कुठे करता येते तुम्हाला. समजा ह्या मोबाईलमध्ये माझं ह्या ठिकाणी सेमीकंडक्टर, पण त्याचा आकार तर त्याचं स्किलच नाही झालं तुमचं नॉलेज त्या ठिकाणी. म्हणजे मल्टीटास्किंग, मल्टी नॉलेज तुम्हाला आता पाहिजे. म्हणजे तुम्हाला कला पाहिजे, तुम्हाला सायन्स क्रिएटिव्हिटी पाहिजे, सर्जनशीलता तुमच्याकडे पाहिजे, आणि त्याबरोबर तुम्हाला तुमची इफिशियन्सी पाहिजे, क्षमता पाहिजे. या जो मुलगा आताच्या काळामध्ये जो अचीव करेल, जो मिळवेल ना, तो भविष्य म्हणजे स्वतःच आहे, पण महत्त्वपूर्ण आपल्या देशाचं. आपण जे काय करणार आहोत ते देशासाठी करणार आहोत, पैसे म्हणजे आपण जायचं होणार आहे. परंतु नाव जे आजरामर आहे, जसं की तुम्ही बाबा तुम्ही भविष्यामध्ये झाला तर नाव पहिल्यांदा तुमचं पत्रकार वगैरे जगात ते समजा की भेटून द्या, पण पहिल्यांदा तुम्ही नाव कुणाचं गेलं लोक म्हणतात बाबा हे MIDC. जसं तुपे नावाचा मुलगा होता आपल्या शाळेचा तुपे, तर मी सरावरून अपडाऊन आणि मी स्टँडवर उभा राहिलेलो, पण तो परत आला आणि डायरेक्ट मी ओळखलं नाही. तर तो 10वी पास, पुन्हा नंतर तो जास्त शिक्षण नाही घेतलं, पण जे थर्मल प्लॅन्ट आहे, बॉयलर आहे, म्हणजे तो आज दुबई वगैरे अशा देशामध्ये तो काम करतो. मग त्यानं मला ती माहिती सांगितली, सर मला ITI केलास का वगैरे, नाही म्हणतात मी ॲडमिशन घेतलेलं होतं पण नाही. मग काय केलं, परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यानं आपल्या शाळेचा विद्यार्थी, आणि मग त्यानं ते इलेक्ट्रिशियन वगैरे असं हे करतो. तो दुबईला असतो, भरपूर पैसे नव्हते स्वतःच्या जागा वगैरे मला भरपूर पैसे. मग त्यानं मला मोबाईल वगैरे त्या कंट्रीमधले मला सगळे फोटो दाखवले. काय मला प्रूफ दाखव, ते दाखवलं. म्हणजे आपल्या शाळेचा विद्यार्थी, या शाळेचा सर आम्ही सर्व एकदम शेवटच्या बाकडावर बसणार, म्हणजे स्वतःला कधी कमी लेखायचं. साहेब आम्हाला सुद्धा म्हणतात टाकायचं नाही, कमी लेखायचं नाही. अगदी बरोबर आहे की शेवटच्या बेंचवर बसणारा मुलगा आज जॉब करतोय दुबई, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये. कशाच्या माध्यमातून? सायन्सच्या माध्यमातून. जे बायोलॉजी टेक्नॉलॉजी घेतलेली आहे, आणि तो 7 महिने तिथं काम करतो, भरपूर पैसे कमवतो, इंडियामध्ये येतो. आणि मी म्हटले कारखान्याची छोटी कंपनी, सर मला भरपूर पैसे तुम्ही जेव्हा सायन्समध्ये तुम्ही डोके लावा, जो कलेमध्ये जे पाहिजे ते आता आम्हाला मी समजायला लागलेलं आहे की नॉलेज आहे आपल्याला. पण आपल्याला एखादा मिसाईलचं डिझाईन करायचं आहे, आपल्याला त्रास होतोय, 2-3 तास ॲक्युरेट, पण तुमच्याकडे स्किल असेल तर लगेच तुम्ही हे करणार. साधा आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही NIT वगैरे आहे, समजा आपण सरांना NIT नॅशनल टेक्नॉलॉजी किंवा NIT मध्ये डिझायनर ज्याची म्हणजे आर्टमधून तुम्ही आर्ट घेतली आणि आर्टमधून तुमची कला चांगली आहे, चित्रकला चांगली आहे, तर डिझायनर म्हणून तुम्हाला आहे कारण सरकारची ती इन्स्टिट्यूट आहे, आणि तिथून डिझायनर म्हणून घेतलं ना तुम्हाला, बरोबर ना. तुम्ही कोणत्याही IIT मध्ये कोणत्याही भारतातल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये तुम्ही काम करू शकता, किंवा फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही होऊ शकता. भरपूर आहे त्यांना, म्हणजे घेतलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी एकदम छान सुंदर तुम्ही मॉडेल बनवले, तुम्ही प्रेझेंट महत्त्वाची तुमची तयारी चांगली करून दिली, तुम्ही माहिती दिली वेगवेगळ्या एंजलनी मॅडमनी सरांनी किंवा आम्ही विचारलं, तर तुम्ही म्हणजे आनंद काय होतो बेसिकली तुम्ही जातो कसं याबद्दल. आणि या ठिकाणी मला निराकरणासाठी साहेब सचिव मॅडम आमच्या आणि सर्व शिक्षकांना तैवान सांगितलं का नाही, आज तैवान जाऊन प्रॉडक्ट अवॉर्ड. माझ्या माहितीप्रमाणे तैवान देश हा सातारा जिल्ह्यावर आहे आणि थोडा मोठा जगात सगळ्यात जास्त पैसे कोण मिळवतो? तैवानचे लोक मिळवतात. म्हणजे सेमीकंडक्टरमध्ये त्यांची काय मोनोपॉली आहे, त्यांच्यापेक्षा जगामध्ये काय चालतच नाही. तो चायना मागं लागला जडत. चायनाचा खरं नाही आहे तो, पण चायनाची लोक आहे, तो आमचंच आहे. मग कशाला एवढ्या सातारा जिल्ह्याच्या एवढ्या प्रदेशात ते का मागे लागले? असं माहिती घ्या. आता तुम्ही सगळ्यांनी तैवानची माहिती घ्या, मला पुढच्या तैवानची. हां, धन्यवाद सगळ्यांना, सगळ्यांचं अभिनंदन. ओके, एक मिनिट. 1 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 मिनिट.
केलं
There's something I want to